नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारलेली आहे? महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विरा शिंदे यांनी वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध चळवळ उभारलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे नाव नवीन ठेवण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, पंडित बिरजू महाराज खालपैकी कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित होते? पंडित बिरजू महाराज खालपैकी कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कथक या नृत्य प्रकाराशी ते संबंधित होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, डेसिबल या एककाने कशाची मोजणी केली जाते? डेसिबल या एककाने कशाची मोजणी केली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ध्वनीची तीव्रता या डेसिबल यंत्रणाने मोजली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, गंगा पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? गंगा पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये गंगा पाणी वाटप हा करार झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले म्हणजे सध्याचे विचारले मित्रांनो, म्हणजे इथं पहिले आणि अगोदरचे काही दिले नाही. भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात असा प्रश्न दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नरेंद्र मोदी हे काय राहतात मित्रांनो, भारताच्या नियोजन आयोगाचे ते अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, प्रत्येक वेळेस तुम्हाला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 206 हाडे हे माणसाच्या शरीरामध्ये असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, हिमालयातील कोणता पर्वत शिखराला सागरमाता असे म्हणतात? हिमालयातील कोणत्या पर्वत शिखराला सागरमाता असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे माउंट एव्हरेस्ट यांना सागरमाता असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? खासी आदिवासी जमात ही कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मेघालय या राज्यामध्ये आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याची होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय डॅश होते? IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय हे डॅश होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे काय मित्रांनो, IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय होते. कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालीलपैकी हा नृत्य प्रकार प्रामुख्याने आसाम येथे आढळतो? खालीलपैकी हा नृत्य प्रकार प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळत असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बिहू. बिहू काय मित्रांनो, आसाममध्ये नृत्य प्रकार आहे. कुठला मित्रांनो? आसाम या राज्याचा नृत्य प्रकार आहे. कोणता आहे? बिहू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हैदराबाद. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ठरलेल्या आहेत?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायाधीश फातिमा बेबी. हे काय मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश हे महिला आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, ताजमहल कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल हे कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामध्ये ताजमहल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, केसरिया वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? केसरिया वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाळ गंगाधर टिळक. हे केसरिया वृत्तपत्राचे ते संपादक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र जाधव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे DNA या गुणसूत्राद्वारे आनुवंशिकता सूचित होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल म्हणजे किती वर्षे असतो? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असू शकतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 वर्षाचा असू शकतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कामगार दिन कधी साजरा केला जातो? कामगार दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, राळेगण सिंधी या गावाचे नाव कोणाशी संबंधित आहेत? राळेगण सिंधी या गावाशी म्हणजे कोण संबंधित आहेत? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अण्णा हजारे या गावाशी संबंधित आहेत. कोणतं गाव मित्रांनो? राळेगण सिंधी. हे आपलं योग्य आन्सर होईल. म्हणजे अण्णा हजारे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जगप्रसिद्ध सरदार प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा नदीवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कधी पारित करण्यात आलेला आहे? केंद्रीय माहितीचा अधिकार म्हणजे अधिनियम कधी पारित करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 साली हा केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 साली हे पारित करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे? वेदाकडे परत जा अशी घोषणा कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत जा अशी घोषणा दिलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? ग्रामसेवकाची निवड ही कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत ग्रामसेवकाची निवड ही केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका कोण घेत असतो? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे कोण घेत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे घेत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली होती? पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना ही कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे? स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उठावरचा शाणा असे म्हणावे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, हातावर तुरू देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? हातावर तुरू देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फसवून जाणे, त्याला आपण हातावर तुरू देणे असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारतीय संसद प्रणालीत वरिष्ठ सभागृह कोणास संबोधले जाते? भारतीय संसदीय प्रणालीत वरिष्ठ सभागृह कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे म्हणले जाते म्हणजे संबोधले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1534 साली पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषित असतो? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषित असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरपंच हे भूषित असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हे कोण असत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. हा काय मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कार्यकारी असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो? आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 जून. 21 जून काय मित्रांनो, वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोलीस महासंचालक. हे काय मित्रांनो, महाराष्ट्राच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.